अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आणि या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। जशी पोटनिवडणूक जाहीर झाली तशी चर्चा पाहायला मिळाली की या ठिकाणची निवडणूक ही बिनविरोध होणार। परंतु असं असतानाच आता यामध्ये नवा राजकीय ट्विस्ट आला आहे। तो कसा सांगतो। नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी हे आपलं चॅनल। मंडळी, अजित पवारांचं निधन झालं आणि बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली। या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार या आता उमेदवार असणार आहे। त्यांच्या विरोधात कुठलाही पक्ष उमेदवार देणार नाही आणि या ठिकाणची जागा जवळपास बिनविरोध मानली जात होती। परंतु असं असतानाच आता एक राजकीय ट्विस्ट या ठिकाणी आला आहे। तो म्हणजेच जर महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांचा पक्ष जर या ठिकाणी उमेदवार देणार नसेल तर तसं त्यांनी सांगावं। काँग्रेसकडे या ठिकाणी सक्षम पर्याय उपलब्ध आहेत असं काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। महाविकास आघाडीकडनं बारामतीची जागा शरदचंद्र पवार यांच्या पक्षासाठी आहे आणि मागे अजित पवार यांच्या विरोधात शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी उमेदवार होता। परंतु यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या विरोधात त्या ठिकाणी शरदचंद्र पवार यांचा पक्ष उमेदवार देणार नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणाले आहेत। यावरतीच विजय वडेट्टीवार यांनी देखील या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं होतं। जर महाविकास आघाडीकडनं शरदचंद्र पवार यांचा पक्ष बारामतीची जागा लढणार नसेल तर तसं त्यांनी सांगावं। परंतु हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी उमेदवार देऊ शकतो असं विजय वडेट्टीवार देखील म्हणाले होते। त्यामुळे आता बारामतीची जागा जवळपास बिनविरोध होणार नाही हे स्पष्टच होत चाललं आहे। एवढंच नाही तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार असं बोलून दाखवलेलं आहे। बारामतीसाठी सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवरती पाठवावं आणि त्यांनी दुसरा उमेदवार या ठिकाणी द्यावा असं लक्ष्मण हाके म्हणाले होते। त्यामुळेच आता या सर्व घडामोडीनंतर हे जवळपास स्पष्ट होत चाललं आहे की बारामतीची निवडणूक आता बिनविरोध होणार नाही। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकतर काँग्रेसचा उमेदवार असू शकतो, तसेच लक्ष्मण हाके यांच्याकडनं देखील या ठिकाणी उमेदवार दिला जाऊ शकतो किंवा स्वतःही ते मैदानात या ठिकाणी असू शकतात। त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते। त्यामुळे बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात कुणाची बाजू मजबूत पाहायला मिळेल? उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच दुसरे कोणीतरी या ठिकाणी उमेदवार असणार आहे। त्यामुळे तुमची सर्वाधिक पसंती कोणत्या उमेदवाराला असेल आणि या ठिकाणी कोण बाजी मारू शकतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।